लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स निवडणूक 2026. चांदीच्या गणरायाला श्रीफळ फोडून एकता पॅनलने केला प्रचाराचा शुभारंभ. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ॲग्रिकल्चर या शिखर संस्थेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे. आज सकाळी आर.के. सर्कल येथील चांदीचा गणपती म्हणून प्रसिद्ध गणरायाला साकडं घालत एकता पॅनलने श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. संस्थेचे हित जपणाऱ्या परिपूर्ण, उत्साही आणि जाणकार 29 उमेदवारांची कृतिशील विचारांची फळी एकता पॅनलने निवडणुकीत उभी केली आहे. आदर्श आचारसंहिता जपत सुसंस्कृतपणे खेळीमेळीच्या वातावरणात निकोप निवडणूक लढण्यासाठी एकजुटीने सज्ज झाले आहेत. यावेळी उपस्थित गटप्रमुखांसह उमेदवारांनी एका दमात 29+चा नारा देत हम सब एक हैचे शक्ती प्रदर्शन केले. एकता पॅनलचे गटप्रमुख तथा उद्योजक रवींद्र मांडगावे, खुशालभाई पोद्दार आणि अनिल लोढा यांच्यासह आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, जनरल सेक्रेटरी संजय महाजन, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, जनरल सेक्रेटरी राजूभाऊ आहिरे, SNJB चांदवडचे संस्थाध्यक्ष अजित सुराणा, नामकोचे नरेंद्र पवार, प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत जोशी, प्रदीप कोरडे, महेंद्र पटेल, सुरेश चावला, आनंद सूर्यवंशी, पराग झालावत, सोशल दगडे आदी शेकडो उद्योजक प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. प्रारंभी एकता पॅनलचे नेतृत्व करणारे वरिष्ठांसह सर्व उमेदवारांनी सामूहिकपणे चांदीच्या गणरायाचे मनोभावे विधिवत पूजन केले. यावेळी एका विचाराने, एकसंघ भावनेने, एकत्रितपणे ही अस्तित्वाची लढाई लढण्याची शक्ती मिळावी म्हणून गणरायाला साकडे घातले. एकता पॅनलकडून वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी करीत असलेले करुणाकर शेट्टी, उपाध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता फाल्गुने यांच्यासह गव्हर्निंग कौन्सिलसाठी लढा देत असलेले अजय शहा, आशुतोष गायकवाड, अविनाश कोठावदे, भरत येवला, भावेश मानेक, CS सिंग, दत्तात्रय भालेराव, दीपाली चांडक, गंगाधर निखाडे, जयंत जोगळेकर, जयंत येवला, महेंद्र बच्छाव, महेश सावरीकर, मनोज आंबले, मिलिंद राजपूत, मिथिला कापडनीस, प्रफुल्ल संचेती, राहुल देशमुख, राजेश मानपुरे, राजेश सिंगल, रवींद्र झोपे, सचिन शहा, संदीप सोमवंशी, संजय बागे, सत्यजित महाजन, सुधीर बडगुजर, वासुदेव भगत तसेच अनेक शुभचिंतक मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष निमा, आज एकता पॅनलच्या वतीने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री या द्वैवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आज एकता पॅनलच्या उमेदवार उपाध्यक्षाच्या सुनीता फाल्गुनेजी यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातून जे 27 गव्हर्निंग काउन्सिल मेंबर्सचं जे इलेक्शन लागलेलं आहे त्यासाठी आपण सर्वजण म्हणजे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्व सभासद आणि व्यापारी आणि उद्योजक हे सर्व एकता पॅनलकडे त्यांचा कल आहे. याचं मुख्य कारण म्हणजे एकता पॅनल हे नेहमी व्यापार आणि उद्योग वाढीसाठी प्रयत्नशील राहिलेलं आहे आणि आज जी आपण नाशिकची आणि उत्तर महाराष्ट्राची जी हे बघतोय विकासाची जी घोडदौड आहे ती यापुढेही अशीच सुरू राहण्यासाठी आपल्याला एकता पॅनलला सर्वांनी मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू. आज आम्ही 2026मध्ये जो इलेक्शन होतो आहे महाराष्ट्र चेंबरचा त्याचा एकता पॅनलचा सुरुवात आज आम्ही या गणपती मंदिरात केली आहे आणि माझ्या आधी जे उमेदवार आहेत उपाध्यक्षपदाच्या सुनीता फाल्गुने यांनी माहिती दिली आहे आणि हा पॅनल नेहमी सक्रिय असतो. चेंबरच्या नाशिकचे किती कार्यक्रम असो, मुंबईचे असो, नेहमी यशस्वी होतो आणि यात व्यापारी, उद्योजक आणि शेतकरी यांच्या समस्यावर बिलकुल उत्तम प्रमाणे काम करतात आणि अतिउत्तम काम चालू आहे. मी या कार्यक्रमाच्या आज प्रचारासाठी आलो आहे मालेगाव. माझ्या यांना हार्दिक शुभेच्छा आहे आणि नक्कीच हे पॅनल पूर्ण मताने बहुमताने निवडून येईल याची शाश्वती. आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीज यांच्या द्वैवार्षिक निवडणुकी संदर्भात आज आम्ही सगळेजण एकता पॅनलतर्फे जमलो आहोत. आमचे अध्यक्ष रवींद्रजी मांडगवे हे बिनविरोध निवडून आलेले. त्यांच्या समर्थनार्थ एकता पॅनलमध्ये आमचे अनिल लोढाजी यांचं आम्हाला मेन मार्गदर्शन आहे. माजी अध्यक्ष खुशालभाई पोद्दार यांनी आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. संतोषी मंडलेजा यांचं प्रेरणास्थळ आमच्याबरोबर आहे. विलास शिरोरे तात्या
ट्रस्टी हेही आमच्यासोबत आहेत. या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आणि एकता पॅनल जे बऱ्याच वर्षापासून चेंबरमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे, हेच काम पुढे चालू ठेवणार आहे. अध्यक्षांची जी महत्त्वाची योजना आहे गाव तिथे उद्योजक या संकल्पनेला पुढे घेऊन आज जी एक दरी निर्माण झालेली गरीब आणि श्रीमंत याच्यातली ती दरी भरून काढण्याचं काम सर्वतोपरी आम्ही पूर्णपणे करणार आहोत. मला पूर्ण खात्री आहे की मी आणि माझी 27 जणांची टीम त्याच्याबरोबर आमचे करुणाकर शेट्टी वरिष्ठ उपाध्यक्ष यांच्यासाठी आम्ही एक तिलाने एक परीने पूर्णपणे काम करणार आहोत. आणि मला पूर्ण खात्री आहे की पूर्णच्या पूर्ण पॅनल 27 ते 27 उमेदवार मी स्वतः आणि वरिष्ठ उपाध्यक्ष आम्ही बहुमताने म्हणता येणार नाही पण प्रचंड मताने आम्ही निवडून येऊ याची मला पूर्णपणे खात्री आहे. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.